लोकांपर्यंत पोहोचणार आहे, काय सांगाल? या ठिकाणी उलमा बोर्ड आणि इथली जी मुस्लिम कम्युनिटी आहे त्यांच्या वतीनं एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्यामध्ये त्यांचे बरेच इतर विषय देखील आहेत, परंतु मला जो टॉपिक देण्यात आला होता तो नशामुक्ती संदर्भात होता आणि मला फार आनंद वाटतोय की अशा कार्यक्रमांमध्ये मी नेहमी जात असतो आणि नशेच्या विरोधामध्ये किंवा त्या बाबतीमध्ये लोकांना मार्गदर्शन करणं किंवा बोलणं आणि लोकांचे अभिप्राय घेणं हे मला नेहमीच आवडतं आणि त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मी या ठिकाणी आलो होतो आणि मला बराच वेळ आयोजकांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। या ठिकाणी नशामुक्तीबाबत मोस्ट ऑफ द इथं जे हजर आहेत ते सगळे पेरेंट्स लोक आहेत, लहान मुलं वगैरे आता इथं कोणी नाहीत। त्यामुळे पालकांची भूमिका काय असली पाहिजे, समाजामध्ये ज्या घडामोडी चालू आहेत, मोबाईलचं ऍडिक्शन असेल, ड्रग्स सारखी नशा असेल किंवा आपण ज्या घटना नेहमी पेपरमध्ये बघतो, सोशल मीडियावर बघतो, ह्या आपल्या घरात देखील कधी येऊ शकतात याची जाणीव पालकांनी ठेवणं गरजेचं आहे आणि आपल्या मुलांसोबत एक संवाद मनमोकळा असणं, हेल्दी संवाद असणं आणि त्यांच्यासोबत त्यांच्या आयुष्यामध्ये काय चाललंय, आपल्या आयुष्यामध्ये काय चाललंय याबाबतचं नेहमी डिस्कशन होणं हे फार गरजेचं आहे। आणि त्यांचे मित्र कोण आहेत, त्यांच्या मित्रांचे पालक कोण आहेत, पेरेंट्स कोण आहेत यांच्या संपर्कामध्ये देखील आपण पालकांनी असणं गरजेचं आहे। अशा विविध विषयांवर या ठिकाणी आता मी बऱ्यापैकी बोललेलो आहे। दुसरं एक आव्हान मी सगळ्याच नागरिकांना केलेलं आहे, आपल्याही चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करतो की पोलिसांचा खूप मोठा उपक्रम नशेच्या विरोधात चालू आहे। ऑपरेशन थंडर असेल किंवा नेहमी आम्ही रेड करत असतो, केसेस करत असतो, परंतु याचा प्रसार देखील थोडा वाढत आहे। काही नालायक लोक पैसा मिळवण्यासाठी या गोष्टींचा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतायत। तर असा कोणी करणारा व्यक्ती असेल त्याचं नाव पोलिसांकडे द्या, त्याचा मोबाईल नंबर पोलिसांकडे द्या, त्याची जी काही माहिती असेल ही पोलिसांना द्या। आमचे मोबाईल नंबर बऱ्याच ठिकाणी आम्ही सर्क्युलेट केलेले आहेत आणि ती माहिती आमच्यापर्यंत येऊ द्या। माहिती देणाऱ्याचं नाव 100% गोपनीय ठेवलं जाईल आणि त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल। पाहण्यात आला वारंवार जनतेत आलेली आहे का जी मुलं आहेत 14 ते 21 वर्षापर्यंत हे नशेमध्ये अधीन होत चालले आहेत, तशाच आई वडील किंवा जनता हे समोर येत नाही, तर त्यासाठी आणखी काय उपाययोजना याच्या पोलीस विभागाकडून करण्यात येईल? पोलीस विभागाकडून नेहमीच उपाययोजना आहे। त्याच्यामध्ये हे जे वय असतं 14 ते 21 आपण उल्लेख केलाय, फार थोडंसं अल्लड अशा स्वरूपाचं वय असतं। टीनेजर्स बऱ्यापैकी आपण यांना म्हणतो आणि मित्रांच्या नादानं किंवा कोणाच्या नादानं हे नशेच्या अधीन होतात मुलं, परंतु याच्यामध्ये पालकांची भूमिका खूप महत्वाची आहे। पोलीस यंत्रणा त्यांचं काम करत आहे, परंतु पालकांसोबत मुलं बराच वेळ असतात, तरी पालकांची मोस्ट ऑफ द जबाबदारी आहे की आपलं मूल नशेच्या अधीन होणार नाही, कारण मुलांना नशेपासून वाचवणं हे खूप मोठं टास्क आहे आणि बऱ्याच पालकांना माहिती नाहीये। पेरेंटिंग हे खूप मोठं स्किल आहे, तर ह्या सगळ्यामध्ये आपली मुलं नशेच्या अधीन जाणार नाहीत। ती रात्री किती वाजता घराच्या बाहेर पडतायत, रात्री कोणासोबत फिरतायत, काय करतायत बाहेर, रात्री तो परत किती वाजता येतोय, यावर पालकांनी थोडंसं देखरेख लक्ष ठेवणं गरजेचं आहे। आणि मी मगाशी म्हटलं तसे त्याचे जे मित्र आहेत त्या मित्रांसोबत संवाद असणं गरजेचं आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पालकांचं जर मुलासोबत स्ट्रॉंग कम्युनिकेशन असेल, एक चांगलं बॉन्डिंग असेल, तर मुलं वाया जात नाहीत असा आमचा अनुभव आहे आणि ते पालकांनी करणं गरजेचं आहे। बाकी पोलीस यंत्रणा आहे, आम्ही तर आमच्या कारवाया करत असतो। बऱ्याच वेळा तरुणांना जाऊन समुपदेशन करणं, शाळांमध्ये जाऊन मार्गदर्शन करणं, या गोष्टी आम्ही नेहमी जसा वेळ मिळेल तसा करत असतो। आणि काही पालक मुलांना समुपदेशनासाठी आमच्याकडे घेऊन येतात, त्यांचं काउन्सिलिंग करा म्हणतात, त्यांना देखील आम्ही समजावून सांगतो। आमचं जेवढं ज्ञान किंवा अनुभव आहे तेवढं आम्ही त्यांना सांगतो आणि मग जर ते शक्य नसेल तर त्यांना एका दुसरा एक्सपर्ट काउन्सिलरची मदत घेण्याबाबत देखील सांगतो। तर हे स्टेप बाय स्टेप आमच्या लेवलवर नेहमीच चालू असतं। पाहण्यात आलाय नागपूर शहरात आता 14 ते 17 वयोगटातील मुलं भरपूर गाड्या चालवतात, तर यामध्ये प्रोत्साहन हे आई वडील करतात। अशा आई वडिलांना किंवा त्या मुलांना काय संदेश आपल्या मार्फत? आता आपण एक घटना बघितली असेल, एक 4-5 दिवसापूर्वीची कळमना घटना आहे। तिथं काही मुलं 4 व्हीलर घेऊन अल्पवयीन होती आणि ती 4 व्हीलर घेऊन त्या ठिकाणी गेली गाडी चालवायला आणि त्यांची गाडी धडकली आणि दोघांचाही दुर्दैवी अंत झालेला आहे। आता ती गाडी पालकांच्या नावावर होती, त्या पालकांना देखील त्या गुन्ह्यात आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांचा जामीन अर्ज देखील मान्य न्यायालयानं फेटाळलेला आहे। म्हणजे आपण आपल्या मुलांना पहिली गोष्ट गाडी शिकवणं हे त्याचं जे योग्य वय आहे 18 वर्ष आणि त्याच्यानंतरच गाडी शिकवली पाहिजे। त्याच्यानंतर गाडी कोणती त्याच्या हातात देतो यावर लक्ष दिलं पाहिजे आणि तो खरंच गाडी चांगल्या कामासाठी वापरतोय का, की पार्ट्या करण्यासाठी वापरतोय, फिरण्यासाठी वापरतोय, मौज मजा करण्यासाठी वापरतोय। तर गाडी ही पालकांची प्रॉपर्टी आहे, पालकांची प्रॉपर्टी त्यांनी किती चांगल्या पद्धतीने त्यांच्या हातात दिली पाहिजे त्याच्यावर देखरेख करणं पालकांची जबाबदारी आहे। राहिला मुद्दा पोलीस विभागाचा, पोलीस विभागामध्ये कारवाई करताना नाकाबंदीमध्ये अशा प्रकारे जर काही मुलं मिळून आली तर आम्ही त्यांच्या पालकांना बोलवतो आणि बेशक पालकांवर गुन्हा दाखल होतो।